खासदार मेधाताई कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. ताई, तुम्ही त्या चिमुकलीच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे. त्याचवेळी तिच्या वडिलांनी असं आवाहन केलंय की कुठल्याही राजकीय नेत्याने माझ्या घरी येऊ नये, फोटो काढू नये. जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत कृपया करून कुणीही येऊ नये. ही उद्विग्नता खरंच आमच्या सगळ्यांसाठी संदेश आहे. मी सहमत आहे त्यांच्या विचारांशी, कारण बऱ्याच वेळेला राजकीय लोक येतात, तेच प्रश्न विचारतात आणि पोस्ट टाकून हा मुद्दा सुटणार नाही आहे. यासाठी आपल्याला यंत्रणा सज्ज करावी लागेल. ही यंत्रणा सज्ज करण्यासाठी जी काही सहकार्याची भूमिका आहे ही शासनाने घ्यायचं ठरवलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 2 वेळेला संपर्क केला पीडितेच्या वडिलांशी. घटना इतकी दुर्दैवी आहे आणि अंजन घालणारी आहे की ज्या लहान मुलीवर अत्याचार करणारा जो भीमराव कांबळे नावाचा नराधम आहे, याच्यापूर्वी त्याच्यावर 2 केसेस आहेत. माझं आवाहन आहे, मी माननीय देवेंद्रजींशी सुद्धा बोलणार आहे या विषयामध्ये, की 98 साली घटना घडली, हा सुटला. 15 साली घटना घडली, हा सुटला. जी काही तक्रार केली ती मागे घेतली गेली असं म्हटलं जातं. त्या मागे घेतलेल्या तक्रारीला अर्थच नाही प्राप्त झाला पाहिजे. घटना तर घडली आहे. पोलिसांनी, कोर्टानी ही घटना जेव्हा घडली, एखादी घटना घडली आहे, तक्रारदार असो अगर नसो, हे आता पब्लिक डोमेनमध्ये आलेलं आहे. ही घटना घडलेली, ही यंत्रणेच्या कानावर आलेलं आहे. असं असताना याचा शेवटपर्यंत तपास करून, गुन्हा फिक्स करून, कडी शिक्षा जर झाली असती तर तो आज बाहेर नसता आणि त्यांनी पुन्हा हे कृत्य केलं नसतं. तर मला तेच म्हणतोय, त्यावेळी पुरावे कमी पडले. कोर्टामध्ये हे सगळे पुरावे जर सिद्ध करू शकले असते पोलीस तपासात, तर तो आज बाहेरच नसता, कदाचित हे झालंच नसतं. काय होतं म्हणजे माझं पोलीस यंत्रणेला पण आवाहन आहे, तुम्ही कितव्या नंबरवर आहात वगैरे ह्याच्यात किंवा मला पडायचं नाही. गोल्डन आवर्समध्ये व्यवस्थित तपास करायला पाहिजे. मोबाईल ट्रेसेबल असतात, हल्ली इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, ते असतं. आता इथे हे यांचं दुःख आहे की पोस्टमॉर्टेम उशिरा झालं. म्हणजे जर का अशा घटनांचा तपास तुझ्या हद्दीत आहे का माझ्या हद्दीत आहे, अशा सगळ्या घटना जर का इतक्या म्हणजे सामाजिक गोष्ट आहेत, लैंगिक अत्याचाराच्या घटना आहेत, तर हद्दीचा वाद न करता, कुठल्याही प्रकारे प्रश्न उपस्थित न करता लगेच तपास आणि गोल्डन आवर्स मिस न करता जर तपास झाला तर मला असं वाटतं की सक्षमतेने पुरावे आपण देऊ शकू. आणि यासाठी म्हणून फास्ट ट्रॅक, आता देवेंद्रजींनी सांगितलं की फास्ट ट्रॅकवर ही घटना देऊन लवकरात लवकर आपण त्याला फाशीच्या शिक्षा देण्यासाठी म्हणून जे काही करावं लागेल ते आपण सगळी तयारी करू. आता कोर्टाचा निर्णय असतो, कुठली शिक्षा होईल हे कोर्ट ठरवतं, पण असलेली जी माहिती आहे ही तपास यंत्रणा जे करत असतात ती सगळी तपास यंत्रणा कामाला लागली. पण असं प्रत्येक केसमध्ये जर झालं तर मला असं वाटतं की नक्कीच महिला सुरक्षित राहू शकतील. जर आपण बघितलं तर कायद्यातून बरोबर हे कुठेतरी पळ काढतात असे आरोपी, वेगवेगळ्या पद्धतीने मोठे वकील असतात. मात्र त्याचवेळी जी शक्ती कायदा आहे तो अजून सुद्धा लागू होत नाही. म्हणजे सत्तेत आहात, त्याच्यावर काय विचार करता? खरंच किती गरजेचं वाटतो शक्ती कायदा हा लागू करणं? कडक कायदे लागू झाले पाहिजेत. ज्या अर्थी कुठे ना कुठेतरी लूप होल्स राहत आहेत, त्या अर्थी कायद्याला अधिक कडक प्रमाण द्यावं लागेल का यंत्रणा अधिक कडक रीतीने अंमलबजावणी करावी लागेल, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या दोन्ही गोष्टींसाठी जे काही करायला लागेल ते करण्याची आवश्यकता आहे. असं एक प्रामाणिक मला वाटतं, राजकारणाचा मुद्दा नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून जरी भूमिका मांडली तरी मी हीच मांडीन की नक्कीच आज महिला सुरक्षित राहण्याची आवश्यकता आहे. आज लहान मुलांना जर कुठे पाठवायचं असेल तर ते निर्धास्तपणे ज्या लहानपणी आपण खेळू शकत होतो आता पाठवू शकत नाही. समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणात विकृती आलेली आहे. परराज्यातून या ठिकाणी आलेले अनेक कामगार असतात, ते घर तिकडे सोडून आलेले असतात, फॅमिली त्यांची तिकडे असते आणि इथे त्यांच्या विकृतीचा कळस गाठला गेलेला असतो. तर अशा बदलत्या सिच्युएशनमध्ये, कारण आता एकदम शहरीकरण वाढलेलं आहे, अर्बनायझेशन कोणी थांबवू शकत नाही, अशा बदललेल्या सिच्युएशनमध्ये लहान मुलं सुद्धा त्यांचं बालपण टिकवून ठेवू शकतील, मोकळेपणाने बागडू शकतील, यासाठी म्हणून काहीतरी कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न विचारतो, खरंच महिला मुली हे सुरक्षित आहेत का राज्यामध्ये, तुम्हाला असं वाटतं? मला असं वाटतं की समाज जोपर्यंत बदलत नाही,
समाजामधल्या अशा जी काही कीड आहे, जी काही विकृती आहे, त्यांना कडक शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महिला कोणाचंही राज्य येऊ सुरक्षित राहू शकणार नाही. त्यामुळे कडक अंमलबजावणी कायद्याची आणि करप्शन जिथे दिसेल आपल्याला, बऱ्याच वेळेला असं दिसतं की अपहरणाच्या केसेस दाखल करायला आपण सांगतो तर मिसिंगच्या कंप्लेंट्स दाखल केल्या जातात वगैरे. तर हे जे काही ठिकाणी नक्कीच यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. एक स्पेशल अधिवेशन बोलून स्त्री काय म्हणजे शक्ती कायदा आणला पाहिजे. हा कॉल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेतील. मला खासदार म्हणून वाटतं काय नक्की कायदा कडक आणला पाहिजे, स्पेशल अधिवेशन घ्यायला पाहिजे का आणखीन कशा रीतीने हे करता येईल या संदर्भातला अधिक माहिती ते देऊ शकतील असं मला वाटतं. अर्थातच जोपर्यंत अशा पद्धतीचे लोक आहेत, अशा वृत्तीचे लोक आहेत, तोपर्यंत खरंच महिला मुली सुरक्षित नाहीत. त्याचबरोबर जो शक्ती कायदा आहे तो तातडीने आणणं गरजेचं आहे. कडक कायदा असला पाहिजे आणि जेणेकरून अशा आरोपींना सक्त कडक शिक्षा देता येईल. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर सर्वसामान्यांची हीच मागणी आहे की या आरोपीला कडक शिक्षा अर्थात फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वत्र होताना दिसतीये. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.